मैत्री हाच आमचा स्वाभिमान। हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। प्रभाग क्रमांक 9 चे भावी नगरसेवक माननीय श्रीयुत गोविंद बत्तुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीनिवास परकीपंडला, गणेश आदलोलू, गोपी मंजुळकर, उमेश कोळी, सिद्धेश्वर कमटम, मेहबूब शेख, भूषणा येले, ओंकार कुराडकर, छोटू उडता, अजय संगा, योगेश मार्गम व समस्त यूके किंग मित्र परिवार सोलापूर। नमस्कार, मी नीलम भोसले, केसीटी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील लिंबेवाडी आदिशक्ती माता चौक ते सलगरवस्ती पोलीस स्टेशनपर्यंत नवीन ड्रेनेज लाईन्स कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष सहकार्यातून तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2022-23 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून 33,57,000 रुपये खर्चित नवीन ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वावळे यांच्या हस्ते विविध पूजन करून करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किशन जाधव, मोहन जाधव, अंबादास जाधव, RK गायकवाड, लालप्पा गायकवाड, दीपक चंद्रकांत जाधव, रमेश जगन्नाथ जाधव, लक्ष्मण जाधव, सतीश गायकवाड, शशिकांत गायकवाड, स्वप्नील जाधव, गौरव बनसोडे, अमर गायकवाड, टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव, प्रकाश जाधव, राजू गायकवाड, राहुल जाधव, RD पत्रकार रवी जाधव, सचिन उर्फ अक्षय जाधव, प्रभाकर गायकवाड, PG पवन गायकवाड, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, नंदकुमार गायकवाड, महावितरणचे अधिकारी प्रवीण गायकवाड, रामू प्रभाकर जाधव, युवराज जाधव, परशुराम जाधव, शकुंतला बार्शीकर, पारुबाई गायकवाड, वंदनताई गायकवाड, संगीताताई जाधव, योगिता जाधव, जयश्री जाधव, उषाताई जाधव, ॲडव्होकेट पकाले, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादेव राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी माजी गटनेते किसन जाधव म्हणाले की प्रभाग 22 हा समस्या मुक्त व्हावा यासाठी सातत्याने विविध विकास कामांसाठी पाठपुरावा केला जातो, त्यामुळे अनेक प्रश्न सुटत आहेत। नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असून त्या माध्यमातून प्रभागाचा विकास साधला जात असल्याचे सांगितले। नागरिकांचा प्रश्न समस्या तातडीने सुटत आहेत। प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास हे मनी बाळगून प्रभाग 22चा सर्वांगीण विकास आम्ही साधत आहोत। प्रभागातील नागरिक कुठल्याही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी राज्यस्तर तसेच विविध स्तरातून निधी आणून प्रभागाचा विकास साधण्यात येत आहे। त्यामुळे प्रभागातील अनेक कामे मार्गी लागत आहेत। राजकारणात आणि जनसेवेच्या कार्यात मिळालेल्या संधीचं सोनं प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम केलं। नागरिकांनी देखील प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असा विश्वास व्यक्त केला। यावेळी प्रभाग क्रमांक 22 येथील अबालवृद्धांसह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ड्रेनेज लाईनचं उद्घाटन नगरीचे पोलीस निरीक्षक माननीय चंद्रकांतजी वावळे साहेब यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। हे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी वाडाचे नगरसेवक माननीय जाधव यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन टाकण्यात येते। पाहता लोकसंख्या वाढ झाल्यामुळे त्या जुन्या लाईनी वारंवार या ठिकाणी भरलेल्या, त्यामुळे त्यांना त्रास होत आहे। याचा विचार करून किसनभाऊ जाधव यांनी फेरफटका मारल्यानंतर त्यांनी निदर्शनास आलं की वारंवार लाईन तुंबत आहे, त्यामुळे ड्रेनेज लाईन या ठिकाणी करण्याची गरज असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रयत्नाने हा निधी खेचून आणलेला आहे। इतकं सोपं की निधी आणून या भागामध्ये सुधारणा करण्यासाठी। तर पाहता महानगरपालिकेमध्ये कोणी टॅक्स सहसा भरत नाहीत, ठराविक लोक, त्यामुळे कॉर्पोरेशन सुद्धा कमी आहे।
परंतु किसन जाधव भाऊ यांनी निधी ओढून आणून या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकत आहेत आणि आपल्या भागासाठी सुधारणा करत आहेत. ही आपल्याला आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे आमची एक मोठी अडचण आहे. खरं तर किसन भाऊंना आम्ही विनंती करतो उद्घाटन पोलीस निरीक्षक साहेबांनी केले. त्या भागात त्यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या कामगिरीमुळे हा देण्याचं उद्घाटन हा खरं दिसत नव्हतं. पण पूर्वी देण्याचा हा भाग फार लहान आहे. पाणी पास होते. वारंवार आम्ही भाऊंना तक्रार सांगतो की ही पाणी जात नाही देण्यात सारख्यानं तक्रार समस्या ह्या प्रयत्नात त्यांनी म्हटले मामा की आता देण्याचा मोठा करायचा प्रश्न देणार नाही. किसन भाऊने प्रयत्न करून हा देण्याचा प्रकल्प आणलेला आहे. मंत्री महोदयांनी त्यांना बांधण्याचा दिला. हा त्यांचा प्रयत्न मोठा आहे आणि ह्या भागात त्यांनी रोजने काम करतात. कुठल्याही कामात त्यांनी कधी बी आयगाई केलेलं नाही. आम्ही फोन केलं तरी माणसं पाठवून त्यांनी काम करून गेले. अशा नगरसेवकी ह्या भागाला फार आवश्यकता आणि पुढच्या उर्वरित कामाला त्यांना यशस्वी होतं. त्याचं नाव लौकिक होऊ दे. त्यांना शुभेच्छा. जय हिंद. सोलापुरातील विमुक्त भटक्या समाजातील नगरसेवक किसनजी जाधव, नगरसेवक नागेशजी गायकवाड यांच्या मूलभूत प्रयत्नातून महाराष्ट्रातील ब्रिटिशकालीन समाज हा तारेच्या कुंपणामध्ये अडकून बसला होता. त्यावेळेस कुंपणाचे तार तोडून विमुक्त भटक्या समाजाला आज विमुक्तांचे एक राजधानी म्हणून सोलापुरामध्ये आज आमचा समाज अस्तित्वात होता. तेव्हापासून ते आजपर्यंत लोकांच्या अडीअडचणी ते प्रलंबित राहिले होते. ब्रिटिश काळापासून ज्यावेळेस नागेशजी गायकवाड, किसनजी जाधव, लक्ष्मण जाधव असे काही नगरसेवक लोक आमच्या विमुक्त भटक्या समाजामध्ये तयार झाले, त्यामुळं आम्हाला पूर्णपणे सुविधा आज यांच्या प्रयत्नातून मिळून आली. आज किसनजी जाधव आणि नागेशजी अण्णा गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज प्रलंबित असलेले 20 ते 25 वर्ष झाले, बरोबर का. आज ड्रेनेज लाईन होता, मोठासा ड्रेनेज लाईन एक वैचारिक संकल्पना करून लक्ष्मण मामा जाधव यांच्या संकल्पनेतून हा ड्रेनेज लाईनची या संकल्पना, मोठी संकल्पना आज तयार केलेली आहेत. माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधीतून आणि तडकरे साहेबांच्या प्रयत्नातून, सुभाष बापू देशमुख यांच्या सहकार्याने आणि किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून हे सगळं काही विमुक्त भटक्या समाजासाठी आज आपल्या लोकशाहीच्या अण्णाभाऊ साठे यांच्या वस्ती सुधारणा योजनेतून अण्णांनी आणि किसन अण्णांनी आपल्या योजनेतून विमुक्त भटक्या समाजाला एक मोठी एक ड्रेनेजची कोणती प्रकारची अडचण होणार नाही यासाठी ड्रेनेज लाईन उपलब्ध करून दिली. याचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे लोकसेवक, बारामतीचे सुपुत्र चंद्रकांतजी वाबळे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि हा निधीसुद्धा बारामतीचे महाराष्ट्राचे सुपुत्र अजित पवार यांच्या प्रयत्नातून, अतुष्ट प्रयत्नातून हा निधी दिलेला आहे. आणि तत्कालीन आज सोलापुरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विमुक्त भटक्या समाजाचे नगरसेवक म्हणून, लोकप्रिय नगरसेवक म्हणून किसन जाधव विमुक्त भटक्या समाजाचे अति महत्त्वाचे कार्य करत आहेत. यासाठी आमच्या पूर्णपणे विमुक्त भटक्या समाजातील महिलासुद्धा आज आपल्या किसन जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी, उद्घाटनासाठी आलेल्या आहेत. त्या विमुक्त भटक्या समाजाची ब्रिटिश काळापासून हा काम प्रलंबित होतं. किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज काम पूर्ण होत आहेत. यापुढेही काम पूर्ण होत येईल असे सहकार्य आमचे किसन जाधव व नागेश अण्णा गायकवाड यांना राहू द्या. आणि आम्ही आज किसन जाधवचे एक कार्यकर्ते नाही, आम्ही मित्र नाहीत, आज किसन जाधवचे आम्ही सहकारी आहेत. आणि सहकार्याच्या भावनातून विमुक्त भटक्या समाजाकडून कैकाडी समाज, टकारी समाज, पामलोर समाज, बौद्ध समाज यांच्याकडून आम्हाला एक एकदम महत्त्वाचं म्हणजे एक प्रेरणास्थान, आधारस्थान असल्यासारखे किसन जाधव आणि नागेश अण्णा यांचे आमचे पूर्ण विमुक्त भटक्या समाजाकडून पालिकेअंतर्गत जो लोकशाही रान साठे विकास निधी आहे, या निधीच्या माध्यमातून राज्याचे तरुण तडफदार उपमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेतून, त्यांच्या आदेशान्वये जिल्ह्याचे सुपुत्र पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, मध्यचे सचिनचे आमदार आणि सुभाष बापू देशमुख या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून आज आदिशक्ती माता चौक ते सलगोरस्ती पोलीस स्टेशनपर्यंतचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, त्या ड्रेनेज लाईनच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी आदरणीय सलगोरस्ती
साहेब आणि या भागातील सर्व आमचे जे मंडळी आदरणीय मोहन काका जाधव, गौरवभैया बनसोडे, अंबादास काका जाधव, राजूदादा गायकवाड, भैया जाधव, रविभैया जाधव, सचिन अक्षय जाधव, प्रभाकर पी.जी. गायकवाड, दीपक दादा जाधव, Like, subscribe, click on the bell.